नमस्कार. तुम्हा सगळ्यांची 12वी आता झालेली आहे आणि आता तुम्ही ठरवलंय की एमपीएससीचा अभ्यास आम्ही कसं करू शकतोय. करिअरला एक खूप चांगला ऑप्शन आहे आणि याच्यात एक्सप्लोर करण्यासारखं पण बरंच काही आहे. तर असा व्हिडिओ आपण मागच्या वर्षी पण बनवलेला, पण परत एकदा विद्यार्थ्यांची इच्छा होती की सर आता नवीन काय काय झालेलं आहे, 25चे पेपर पण आलेत, मग आता आम्हाला अजून जरा एक्स्ट्रा सांगा तुम्ही. तर त्याकरता हा व्हिडिओ. प्रथमतः तुम्हा सगळ्यांचं एमपीएससी वालामध्ये स्वागत. मी सौरभ सोनवणे. मी एमपीएससी वालामध्ये गेली 3 वर्ष शिकवतोय. अर्थशास्त्र हा डिस्कशनचा विषय आहे माझा. मी शिकवण्याचं म्हणत नाही, कारण अर्थशास्त्र शिकवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मी परीक्षेसाठी लागणारं जे मटेरियल आहे ते तुमच्याबरोबर डिस्कस करत असतो आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदा देखील होतोय, हे ऐकून मलाही छान वाटतं. तर तुमचं स्वागत. मित्रांनो, तुम्ही काहीतरी निर्णय घेतात हेच पहिल्यांदा खूप मोठे बर करे तुम्हा सर्वांसाठी, तुमच्या आई वडिलांसाठी आणि स्पेशली आमच्यासाठी. कारण आज विद्यार्थ्यांना दिशा नावाचा प्रकार उरलेला नाहीये. हे खूप विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही बघतो सुद्धा. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ते डिसाईड करतात की आम्हाला काहीतरी करायचंय, पण तुम्हाला खूप लवकर जाग आलेली आहे. त्यामुळे खरंच जर तुम्ही ह्या वयात सुरुवात करत असाल तर हे तुमच्या करिअरसाठी खूप छान आहे. तर आता या स्टेजला आल्यानंतर तुम्हाला काही बेसिक क्वेश्चन्स पडतात. ते क्वेश्चन्स कदाचित असे असतील: 12वी नंतर एमपीएससीचा अभ्यास करता येतो का? एमपीएससीचा फॉर्म भरण्यासाठी माझं वय किती हवं? एमपीएससीचा फॉर्म भरण्यासाठी माझं शिक्षण किती असावं? एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी मी ग्रॅज्युएशन कशातून केलं पाहिजे म्हणजे योग्य राहील? एमपीएससीचा सिलेबस काय? एमपीएससीचा अभ्यास करताना मी कोणती पुस्तकं वाचू? एमपीएससीचा अभ्यास करताना चालू घडामोडींचा अभ्यास कुठून करू? चला तर या सगळ्या बेसिक क्वेश्चन्सचं उत्तर आज मी तुम्हा सर्वांना देणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परवा झालेल्या एका बदलानुसार आता गट अ ते गट क सर्व भरती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणार आहे. गट अ म्हणजे डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, सो ऑन सो फोर्थ पदांसाठी राज्यसेवा नावाची परीक्षा होत असते. आता ते सगळे 100 पेक्षा जास्त संवर्ग एकत्र केलेले आहेत आणि एकच गॅझेटेड एक्झामिनेशन आणण्यात आलेली आहे. गट ब आणि गट क यांसाठी वेगवेगळी परीक्षा होते. गट ब साठी ज्याच्यात पीएसआय, एसटीआय, एएसओ हे प्रमुख संवर्ग आहेत, त्यांच्यासाठी एक वेगळी परीक्षा होते. आणि गट क ज्याच्यामध्ये क्लर्क, टायपिस्ट, एक्साइज सब इन्स्पेक्टर असे महत्वाचे संवर्ग आहेत, त्यांची परीक्षा वेगळी होते. येत्या काही दिवसांमध्ये आता अजून क्लिअर होईल की तलाठी पद किंवा इतर महसूल विभागातली पदं किंवा इतर अजून पदं एमपीएससी द्वारा कशी भरली जाणार आहेत. त्यासाठी स्टे ट्यून्ड. आपण त्याचा अभ्यास जसं ते नोटिफिकेशन येतंय तसं करूयाच. इथे गट ब आणि गट क करता फक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा असते. पीएसआय पदासाठी फक्त इंटरव्ह्यू असतो. मात्र आज जर तुम्ही 12वी पासून सुरुवात करतात तर मी तुम्हाला सर्वांना सांगेन की तुम्ही राज्यसेवेकडे लक्ष केंद्रित करा, कारण तुमच्या हातात वेळ भरपूर आहे. तुम्हाला ऑप्शनल जीएस, आता ते काय असतं मी तुम्हाला पुढे सांगेनच, याचा अभ्यास हा चांगल्या प्रकारे करता येऊ शकतोय. छान हातात टाइम असल्यामुळे युटिलायझेशन छान होईल. ग्रॅज्युएशनला असताना अटेम्प्ट द्याल तर पास होण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असेल. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना ऑप्शन देईन की तुम्ही राज्यसेवेचाच विचार करा. आता तुम्हा सगळ्यांच्या बेसिक क्वेश्चन्सकडे पहिल्यांदा जाऊया की 12वी नंतर अभ्यास करता येतोय का? तर मी म्हणेल हो. आधीच मी या प्रश्नाचं उत्तर दिलं. बेस्ट टाइम आहे. विश्वास नांगरे पाटील साहेबांचं तुम्ही ते व्याख्यान ऐकलेलं असेल की शांततेच्या काळात घाम गाळला की युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. हा आता तुमचा शांततेचा काळ आहे, ज्याच्यात तुम्ही जर व्यवस्थित मेहनत केली तर तुम्हा सर्वांना तिथे खूप काही अचीव करण्यासारखं आहे. मित्रांनो, एमपीएससीचा फॉर्म भरण्यासाठी तुमचं मिनिमम वय 18 असलं पाहिजे, पण त्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. त्यामुळे मग आता जे काही निवडणार आहात तुम्ही 12वी नंतरचं करिअर, त्यात जर तुम्हाला एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला खूप सावधतेनं निर्णय घ्यावे लागतील. मी म्हणणार नाही की इंजिनिअरिंग किंवा इतर सेगमेंट्स असेच तुम्ही हे प्रेफरन्स घ्या किंवा घेऊ नका. नाही, असं नाही. तुम्हाला जे आवडतंय ते करा, पण जर तुम्ही त्याच्यामध्ये फोकस तुमची एमपीएससी ठेवली तर पास होण्याची प्रोबॅबिलिटी वाढेल. उदाहरणार्थ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, जॉग्राफी, सायकोलॉजी, त्याच्यानंतर अँथ्रोपोलॉजी, हे काही कॉमन ऑप्शनल्स आहेत सध्या 6.
जर तुम्ही ग्रॅज्युएशनलाच त्यांना निवडलं तर कदाचित ग्रॅज्युएशनची 3 वर्ष हे ऑप्शनलचा अभ्यास छान होऊ शकतोय. आता प्रश्न आणखी तुमच्यावरती आहे, तुम्हाला काय करायचंय ते. हो, आता ह्या परीक्षांमध्ये जनरल सायन्स नावाचा पण एक प्रकार आहे. तुम्ही तिथे BSc किंवा इंजिनिअरिंग करत असाल तरी त्याचा फायदाच होणार आहे. तोटा हा कुठेच नाहीये. तुम्ही जे निवडाल त्याच्यात फायदाच आहे. फक्त जास्त फायदा कशात होईल तुम्हाला, की तुमचा ऑप्शनल पण जर तुमच्या त्याच्यासोबतच प्रिपेअर झाला तर मग फायद्याचं ठरेल. तर आता करिअर निवडताना इथून पुढे तुम्ही जर त्या दृष्टीनं करिअर निवडलं तर तुम्हाला फायदा होऊ शकतोय असं मला सांगायचंय. फॉर्म भरण्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आणि ह्याच्यात पर्सेंटेजेसचे काही लिमिट नाही, पण तुम्ही हा एवढा मोठा अभ्यास करताय त्याच्यामुळे हे पर्सेंटेजेस तुमचे इझिली निघतील. पण मी सजेस्ट करेन तुम्हाला सर्वांना की दोस्तांनो 60 क्रॉस करण्याचा प्रयत्न करा. कारण आता जरा तुम्ही सेंट्रलच्या एक्झामिनेशन बघाल तर बऱ्याच एक्झामिनेशनला 60% क्रायटेरिया आता लावण्यात आलेला की ग्रॅज्युएशनला बाबा रे 60% पाहिजे. आणि जर तुमचा IQ चांगला असेल आणि छान अभ्यास झाला असेल तर तुम्ही सेंट्रलच्या पण एक्झामिनेशन देऊ शकाल. त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनमध्ये चांगले मार्क पाडायचे ह्यावरती मात्र लक्ष केंद्रित असलंच पाहिजे. पुढे MPSCचा अभ्यास करताना मी ग्रॅज्युएशन कशातून केलं तर योग्य राहील त्याचं मी उत्तर तुम्हाला आत्ता इतक्यात दिलं की तुमचं ऑप्शनल GS हा कशातून पूर्ण होतोय हे बघणं गरजेचं आहे. आता ऑप्शनल म्हणजे काय ते त्या पुढल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आता MPSC मध्ये बघा डेप्युटी कलेक्टर, DYSP, ACST असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स, आता तो GST झालेला आहे पण नाव आधीच कंटिन्यू झालेलं आहे. रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्याच्यानंतर डिपार्टमेंट CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, त्याच्यानंतर CO म्युन्सिपल कॉर्पोरेशन, सुप्रिटेंडेंट ऑफ स्टेट एक्साइज SP एक्साइज बरं का, त्याच्यानंतर तहसीलदार, त्याच्यानंतर असिस्टंट डायरेक्टर स्किल डेव्हलपमेंट. आणि अशा आता तर नवीन नोटिफिकेशननुसार खूप सारे संवर्ग ह्याच्यात ऍड केले गेलेले आहेत. आता इथून पुढे सत्र महत्वाचं, कारण मी तुम्हाला खेळ समजवणार आहे. बेसिकली कोणताही खेळ खेळण्याच्या आधी त्या खेळाचे नियम माहिती पाहिजे तरच तो खेळ खेळता येतो. जर तुम्हाला खेळाचे नियम माहिती नसतील तर तुम्ही खेळातनं बाहेर फेकले झाल्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सर्वांना नेहमी देत असतो की पाकिस्तानचा जो बॅट्समन इंजमामुल हक तुम्हाला माहिती असेल, तो स्टान्स घेऊन असा उभा होता, त्याने एक बॉल मारला आणि जरा पुढे गेला. आपल्या फिल्डरने बॉल मारला आणि या इंजमामुलने काय केलं, क्रीजच्या जरासं पुढे राहून तो बॉल प्लेड केला. आपल्या लोकांनी अपील केली, आउट आहे आउट आहे आउट आहे आउट आहे, आणि त्याला अंपायरने आउट दिलं. बेसिक नियम काय, तर तुम्ही जर क्रीजच्या बाहेर निघून बॉल डिफेंड करत असाल तर तुम्ही आउट आहात. आता हे त्यांना नियम कोण सांगणार, तर देशच असा आहे की तिथल्या लोकांना नियमच नाही माहिती आहेत. हा प्रॉब्लेम आहे. त्याला आउट करार देण्यात आलं. हे का झालं, कारण त्याला खेळाचा नियम माहिती नव्हता. तसंच तुमच्या बाबत आहे, तुम्ही या खेळात जेव्हा येणार आहात तेव्हा या खेळाचे नियम आणि हा खेळ आधी व्यवस्थित समजून घ्या. राज्यसेवे परीक्षेमध्ये पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू नावाचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा पूर्व परीक्षा, याला मी चांगल्या भाषेमध्ये चाळणी परीक्षा म्हणतो. त्यात पहिला GS चा पेपर आहे जो 200 मार्कांचा आहे, ज्याच्यात 100 प्रश्न असतात. दुसरा CSAT सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, 200 मार्क आहेत मात्र 80 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्न 2.5 मार्कांना असतो. आता याच्यात तुमच्या खूप साऱ्या स्किल्सला टेस्ट केलं जात असतं की तू अधिकारी आहेस, तुझ्यासमोर एवढी मोठी थप्पी लागलेली आहे, तू काय सगळी फाईल पान वाचू शकत नाहीये. तसं करायला गेलास तर मग वर्षभरात तुझं अख्खं केबिन भरून जाईल, तरी तुझ्या फाईली काय संपत नसतात. मग तुला कॉम्प्रिहेन्शनचं नॉलेज आहे का, 2 तुझी रिझनिंग ॲबिलिटी आहे का, 3 प्रॉब्लेम सॉल्व्हिंग डिसिजन मेकिंग PSDM, कोणताही प्रॉब्लेम आला तर तू त्याला सॉल्व्ह करू शकतोय का. हे सगळे स्किल तुमचे CSAT मध्ये चेक केले जात असतात. मात्र हा पेपर क्वालिफाईंग नेचरचा आहे. क्वालिफाईंग म्हणजे तुम्हाला या पेपरमध्ये फक्त 66.66 मार्क पाडायचे आहेत. तेवढे पडले, आपलं घोडं गंगेतनं आलं, आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही, याच्या स्कोरशी सुद्धा घेणं देणं नाही. स्कोर इथे तर आता साधारण जे कट ऑफ चाललेले ते 100+ हा चांगला कट ऑफ मानला जातो. मग तुम्ही यातनं तोंड काढून बाहेर आलात, प्रिलिम पास झालात की मग तुम्हाला मुख्य परीक्षेला सामोरे जायचं. बरं, आता ही जी परीक्षा होती ना पूर्व परीक्षा, ही MCQ आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, वरती 1 प्रश्न खाली 4 ऑप्शन्स. मुख्य परीक्षा मात्र वर्णनात्मक म्हणजे लिहिण्याच्या स्वरूपाची आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 9 पेपरला सामोरे जायचंय, ज्याच्यात 7
जीएसचे पेपर, एक वैकल्पिक विषय असतो त्याचे 2 पेपर. म्हणून मी इथे जेव्हा तुमच्याशी बोलत होतो की अभ्यास करताना मी ग्रॅज्युएशन कशातून घेऊ, तर मला समजवायचं तुम्हाला हे होतं की इथे मुख्य परीक्षेमध्ये जो वैकल्पिक विषय तो पास होण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावतो. म्हणजे जर समजा तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचं असेल तर साधारण 1000 मार्क लागतील तुम्हाला. तर ह्या 1000 पैकी आता हे 1000 मी कुठून आणले, तर हे युपीएससीचा कट ऑफ मी तुम्हाला सांगतोय बरं का. साधारण 300 मार्क तुम्हाला वैकल्पिक विषय देऊ शकतो. म्हणजे तुमच्या पासिंगमध्ये 33% वाटा तुमच्या वैकल्पिक विषयाचा आहे, जो की तुमच्या ग्रॅज्युएशनचा असू शकतो. म्हणून मी तुम्हाला इथे सांगितलं की 12वी नंतर जेव्हा तुम्ही करिअर निवडतात तेव्हा करिअर निवडत असताना तिथे ऑप्शनलची भूमिका खूप जास्त महत्वाची आहे. बरं, आता इथे सांगता सांगताच एक भाग आला. तुम्ही 2029ला एमपीएससीची परीक्षा देऊ इच्छितात का, जरा खाली मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्यासाठी जर आम्ही अशी 3 वर्षांची वगैरे बॅच आणली तर तुम्ही त्याच्यात याल का, सामील व्हाल का? मोठीच्या मोठी बॅच काढूया, तुम्ही याल का त्याच्यामध्ये, जरा मला एकदा नक्की सांगा. ठीक आहे. आणि खाली आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करून घ्या. म्हणजे ह्याच्याबद्दलच्या काही अपडेट्स आल्या तर त्या तुम्हाला सर्वांना भेटून जातील. आणि आपलं हे चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून 2029 साठी जर आम्ही काही करणार असू तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन भेटून जाईल. तर दोस्तांनो, परत एकदा आपण आपल्या कामाकडे येऊया. ऑप्शनलची भूमिका मी तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगितली. या पुढे नंतर आहे मुलाखत, की तू माणूस म्हणून कसा आहेस. याला नाव दिलेलं आहे पर्सनॅलिटी टेस्ट. इंटरव्ह्यू नाही, पर्सनॅलिटी टेस्ट. तू माणूस म्हणून कसा आहेस. आता समजा याच्यात तुम्हाला एखादा प्रश्न विचारला की सबप्राईम क्रायसिस काय, चल सांग. नाही सांगता आला, इट्स ओके. सॉरी सर, तुमच्या ज्ञानाची चाचणी इथे झालेली आहे. आता तुम्ही माणूस म्हणून कशा आहात त्याची चाचणी इथे होणार आहे. माहिती नाही तरी नाही माहिती असं सांगतायत का? सॉरी सर, मला नाही माहिती. पोलाईट भाषेमध्ये सांगतायत का? किंवा अजून ह्याच्यापेक्षा पोलाईट, सॉरी सर, मला ह्याची खरंच अवेअरनेस नाही, पण मी इंटरव्ह्यू झाल्यानंतर याची माहिती नक्की घेतो. मग ह्याच्यातून अजून तुमचा तिसरा टप्पा कळतो की अरे हा पोरगा इच्छुक आहे बरं का ज्ञान घ्यायला. मग अशी आहे तुमची मुलाखत. पण मग त्या मुलाखतीची तयारी ही इथूनच सुरू होते. इथूनच या मुलाखतीमध्ये आता तुमचं वाचन एवढं छान झालेलं आहे की तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती झालेल्या असतात पूर्व आणि मुख्यच्या वाचनानंतर. त्यामुळे तिथे तुमचे जे स्किल आहेत ते आपोआप डेव्हलप होतात. पण कोणाचे, जे इथे अभ्यास करतात त्यांचेच बरं का. पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला हिस्ट्री, करंट अफेअर्स, पर्यावरण, जनरल सायन्स, पॉलिटी, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स असे मोठे मोठे सब्जेक्ट्स आहेत. आणि या सर्वांवरती प्रश्न येतात. सिलेबस जरी एवढा असेल तरी सिलेबसच्या बाहेर दुनिया खूप मोठी आहे. सीसॅट मी तुम्हाला सांगितलं, मेंटल ॲबिलिटी, मराठी कॉम्प्रिहेन्शन, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्ही आता केला असेल ना 10वी-12वीला, पॅसेज त्याच्या खाली क्वेश्चन तेच आहे. लॉजिकल रिझनिंग, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि बाकी अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. मुख्य परीक्षा कशी असते? मुख्य परीक्षा जसं मी तुम्हाला सांगितलं की 9 पेपर असतात. पेपर 1, पेपर 2 हे क्वालिफाईंग नेचरचे. अगेन जसं सीसॅट प्रिलिम्स मध्ये क्वालिफाईंग होतं ना, हे पण क्वालिफाईंग आहे. 25% मार्क पाडायचे. याला 3 तासांचा वेळ दिला जात असतो. परत एकदा जरा नीट लक्षात घ्या, हे जे सगळे 9 पेपर आहेत ते मिळून त्यांची टोटल गोळाबेरीज आहे 1750. इंटरव्ह्यू 275 आणि टोटल 2025 गुण आहेत तुम्हाला. ह्या पहिल्या 1 आणि 2 पेपरमध्ये 300 मार्क तुम्हाला 300 मार्क तिथे फेस करायचे असतात. त्याच्यातले 25% तुम्हाला पाडायचे आहेत. 25% म्हणजे 3 दुने 6 आणि वरचे 5% म्हणजे 75 मार्क वगैरे तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचे आहेत. आता येतोय पेपर क्रमांक 3, निबंध. याला पण 3 तास वेळ दिला जातो. विविध विषय असतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला 250 गुण तुम्हाला दिले जातात. त्यातला एक विषय यावेळेचा वुमन एम्पॉवरमेंट नावाचा होता. तर असे विविध विषय, सामाजिक समस्या, टेक्नॉलॉजिकल गोष्टी, नवीन ऍडव्हान्समेंट, इकॉनॉमिक गोष्टी या तुम्हाला विचारल्या जात असतात. त्याची उत्तरं तुम्ही तिथं लिहिणं अपेक्षित आहे. परत एकदा मुख्य परीक्षेमधला पेपर 4 हा इतिहास आणि भूगोलाचा आहे. आता जरा नीट बघा, ऑप्शनल तुम्ही जेव्हा घेतात त्यावेळेला जीएसला पण फायदा होतोय का ते पण बघा बरं का. याच्यात 3 तासांचा वेळ असतो आणि साधारण 250 मार्क तुम्हाला याच्यात पाडायचे आहेत. म्हणजे 250 मार्कांचा हा टोटल पेपर आहे. 250 मार्क कोणाला एवढे पूर्णच्या पूर्ण भेटलेले नाही आहेत आजपर्यंत. पेपर 5 राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध आहे. परत एकदा 250
मार्क आहेत आणि 3 तासांचा वेळ आहे. मुख्य परीक्षा पेपर 6 तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी 3 तासांचा वेळ आहे, 250 मार्क आहेत. अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन हा याच्यातला भाग आहे. पेपर 7 इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड हा पेपर तुम्हाला खूप लॉजिकल लिहावा लागतो, केस स्टडीज मांडाव्या लागतात त्याच्यामध्ये, आणि ऑफकोर्स ही प्रिपरेशन जी आहे ती आपली सोबत होऊ शकते आहे. पेपर 8 आणि 9 मी जसं सांगितलं तुम्हाला तुमचा वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल विषय आहेत, आणि तुम्हाला ऑप्शनल विषय घ्यायला हे एवढे 25-26 ऑप्शनल पण एमपीएससीने दिलेले आहेत. कृषी, पशुसंवर्धन, मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापित्य, अभियांत्रिकी, वाणिज्य, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी. मात्र यांमध्ये खूप कॉमन सब्जेक्ट आहेत. भूगोल, इतिहास, त्यानंतर मी तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे अँथ्रोपॉलॉजी, हिस्ट्री, जॉग्राफी हे खूप कॉमन सब्जेक्ट आहेत. बाकी मराठी साहित्य घेणाऱ्यांची संख्या सुद्धा आता वाढती आहे. गणित, यांत्रिकी, अभियांत्रिकी, वैदिक शास्त्र, तत्वज्ञान हे ह्याच्याकडे पण, सायकोलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजीकडे पण विद्यार्थ्यांचा कल हा वाढतोय सध्या. भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध तुम्हाला सांगितलं मी, पॉलिटी आणि इंटरनॅशनल रिलेशन्स याच्याकडे पण विद्यार्थ्यांचा कल मोठा आहे. मानसशास्त्र, सायकोलॉजी, परत एकदा लोकप्रशासन दॅट इज पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, समाजशास्त्र, सांख्यिकी आणि प्राणीशास्त्र हे तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. यातला कोणतं तरी एक ऑप्शनल तुम्हाला सर्वांना निवडायचा आहे. त्याचा पेपर 1 आणि पेपर 2 असतो. मग आता माझ्याकडे बुक लिस्ट काय आहे, तर मग मी बुक्स मधनं काय काय करायला पाहिजे, तर स्टेट बोर्डची पुस्तकं खूप महत्वाची आहे, स्पेशली 5वी ते 12वीची सगळी पुस्तकं. 11वी आणि 12वीचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक तर सर्वात महत्वाचं. पुढे एनसीईआरटी सुद्धा तुम्हाला सर्वांना करावे लागणार आहेत. न्यूजपेपर हे तुम्ही शेवटच्या वर्षांना असाल त्यावेळेला तुम्ही केलं तर योग्य आहे, पण आतापासून जर एक अर्धा तास जरी तुम्ही न्यूजपेपरला दिलात तर सर्वोत्तम. सध्याच्या सिच्युएशनला महाराष्ट्र टाइम्स, मटा आणि तुम्ही लोकसत्ता, एस्पेशली त्याचं तुम्ही जर एडिटोरियलचं पेज व्यवस्थित करत असाल तर आतापासूनच तुम्हाला विषयाचं ज्ञान भेटायला सुरुवात चांगली होईल. हिस्ट्रीसाठी तिथे अनिल कठारे सरांचं पुस्तक आहे, 11वीचं स्टेट बोर्ड आहे. भारत, जर तुम्ही हिस्ट्री भारताची बघत असाल तर समाधान महाजन सरांचं बुक आहे. पण जर याच्यात तुम्ही 22 बुक जर घेतले संपूर्णचा सेट, तर ह्या सगळ्या बुक्स मधनं म्हणजे सगळ्या विषयांच्या पुस्तकांमधनं तुमचं हे सगळ्याच्या सगळं एकाच ठिकाणी कंप्लीट होईल. हे पुस्तकं तुम्हाला आपल्या एमपीएससी वालावरती भेटू शकतात. त्यात अर्थशास्त्रासाठी आपले क्लास करा. तुम्हाला खूपच इच्छा असेल तर देसले सरांचं पार्ट 1 पार्ट 2 पण मी आता तर सजेस्ट करायला लागलेलो आताच्या बॅचेसला की आपल्या नोट्स मधनं सुद्धा इनफ होतंय, त्याच्यामुळे करण्याची गरज नाहीये. पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता. ते पीडब्ल्यूचं बुक हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे. मग तुम्ही जर ते घेतलं तर अधिक उपयोगाचं तुम्हाला ठरू शकतंय. पुढे भूगोलासाठी महाराष्ट्र सौदी, दीपस्तंभ, त्याच्यात वेल डिफाईन्ड फोटो आणि मॅप्स आहेत. भारत यासाठी तुम्ही 6वी ते 10वी पर्यंतचं स्टेट बोर्ड नीट करणं अपेक्षित आहे आणि 11वीचं एनसीईआरटी नीट करणं अपेक्षित आहे. याचा सगळा क्रक्स इकडे आपल्या संपूर्ण मध्ये अवेलेबल आहे, तुम्ही त्याच्याकडे वळलात तरी चालेल. पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत आणि पीडब्ल्यूचं मराठी पुस्तक हे सफिशियंट राहील. जनरल सायन्ससाठी आपल्याकडे जनरल सायन्सच्या बुकचे लेखक शिकवतात, अनिल कोलते सर. त्यामुळे मग जर तुम्ही अनिल कोलते सरांचं तिथे कॉम्पिटेटिव्ह सायन्स हे बुक घेतलं तरी तिथे मोर दॅन सफिशियंट आहे. पुढे अदर सब्जेक्ट हे तुम्हाला आपल्या संपूर्ण मधनं कम्प्लीट होऊ शकता आहेत. आता असं असू शकतं की ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा सर माझ्या मनामध्ये शंका आहेत, तर ऑफकोर्स आपला जो कमेंट बॉक्स आहे तो तुम्हा सर्वांसाठीच आहे आणि तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आमच्या टीमचा एक नंबर सुद्धा भेटून जाईल. ती आमची काउन्सिलिंग टीम आहे, तर त्या तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सवरती क्लिक कराल तर सर्वात खाली तो नंबर तुम्हाला भेटेल. तुम्ही त्यांच्याशी देखील संपर्क करू शकता. त्या कमेंट बॉक्सवरती तर मी पण अवेलेबल आहे. तुम्ही तिथे मला टॅग केलं किंवा तिथे प्रश्न विचारली तर मी देखील तुम्हाला नक्कीच उत्तरं देईन. बाकी आता तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तर परत एकदा तो प्रश्न रिपीट करतो की 29 म्हणजे आज 26 आहे. FY, SY, TY जर तुम्ही नॉर्मल ग्रॅज्युएशन करत असाल तर आणि इंजिनिअरिंग जर तुम्ही करत असाल तर मग कदाचित 2030चा अटेम्प्ट द्याल. तर आता तुम्हाला याच्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे का, तर ते आम्हाला नक्की कळवा. आणि जर आम्ही ह्याच्यासाठी काही इनिशिएटिव्ह घेतला तर तुम्ही याल का हे देखील आम्हाला नक्की कळवा. आता या दोघांमध्ये एक गोष्ट खूप कॉमन आहे की तुमचं एम आणि आम्ही तुम्हाला काय गोष्टी डिलिव्हर्ड करतोय ते. पीडब्ल्यू वरती मेजॉरिटी गोष्टी या तुम्हाला फ्री भेटू शकतात. त्यामुळे मग त्याचा देखील तुम्ही सगळ्यांनी नक्कीच लाभ घ्या, त्याचा उपयोग तुम्हाला होईल. एनसीईआरटीची पूर्ण सिरीज आपण चालवलेली आहे.
त्याची प्लेलिस्ट तुम्हाला भेटून जाईल. सगळे बघून टाका पटापट पटापट पटापट. स्टेट बोर्डाची आपण सिरीज चालवलेली आहे, ती पण तुम्हाला भेटेल. पटापट पटापट सगळेच्या सगळे बघून टाका. अजून तुमचे प्रश्न असतील तर येस, ऑलवेज वेलकम. खाली कमेंट बॉक्स आहेतच. मी इथे थांबतो. परत एकदा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद.